नमस्कार मित्रांनो, आज खाली बसूनच व्हिडिओ बनवतोय तर लक्षपूर्वक ऐका। जे आपण मित्रांचं आयटा झालेला असेल आयटा आणि अप्रेंटिस करायची बाकी असेल, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। कारण की भविष्यात येणाऱ्या रेल्वे खात्यामध्ये मेगा भरत्या निघणार आहेत। त्या भरतींना आयटा पास आणि तुमची अप्रेंटिस झालेली हवी, हे त्यांचं क्रायटेरिया असतो, ही त्यांची अट असते। भरपूर भाऊ आयटा करून घेता आणि मग कुठेतरी जॉब भेटेल का गव्हर्नमेंट मध्ये किंवा प्रायव्हेट मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही आयटा पास असाल तर तुम्हाला अप्रेंटिस करणं गरजेचं आहे। कारण की अप्रेंटिस ही एक अनुभव असतो, स्वतः प्रॅक्टिकल करून आपण जो अनुभव घेत असतो तो सर्टिफिकेट भेटत असतं आणि त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून आपण दुसऱ्या कंपनीमध्ये, चांगल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देऊन कुठल्या कंपनीमध्ये कुठे अप्रेंटिस केले आहे, कुठला आयटा केलेला आहे, त्या बेसिसवर तुम्हाला पगार ठरवली जाते, त्या बेसिसवर तुम्हाला काम दिलं जातं। तर अप्रेंटिस तुमची बाकी असेल तर इंडियन रेल्वेमध्ये मेगा भरती निघलेली अप्रेंटिस पदाची। तर हा व्हिडिओ छोटाच असणार आहे, पूर्ण व्हिडिओ बघा, एक 5-6 मिनिटाचा व्हिडिओ असेल, पूर्ण बघा, काय काय माहिती दिलेली। आणि हा व्हिडिओ आपला एक आयटा पास झालेल्या भाऊ आणि बहिणींना शेअर करा, कारण की त्यांची पण अप्रेंटिस बाकी असेल, त्यांच्या पण मनात काहीतरी उमेद असतील, स्वप्न असतील, मी कुठेतरी आयटा केलंय, माझा कुठेतरी चांगला जॉबला नंबर लागेल, चांगली सरकारी नोकरी लागेल, अशा प्रत्येक भाऊ आणि बहिणींना अपेक्षा असते, आपल्या घरच्यांना अपेक्षा असते। त्यामुळे आपण आयटा करत असतो। आपली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आपण आयटाला ऍडमिशन घेऊन कुठेतरी आपण कंपनीत जाऊन 20-25 हजार आपल्याला पगार मिळेल आणि त्याच्यावर आपल्या घरच्यांचा आणि आपला उदरनिर्वाह होईल। अशा सर्व भाऊ आणि बहिणींचं मनात स्वप्न असतात, काहीतरी चांगल्या ठिकाणी आपल्याला जॉब लागेल आणि आपण आपल्या आईवडिलांचं आपलं स्वप्न पूर्ण करू शकू। तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। आपण बघत आहेत खानदेशी A to Z गाईड हे यूट्यूब चॅनल। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे पण सरकारी आणि निमशासकीय भरत्या निघत असतात चांगल्या ठिकाणी, त्या भरत्यांविषयी मी तुम्हाला अपडेट देत असतो। तर अजूनपर्यंत तुम्ही फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। मी योगेश सोनार आणि आपण बघतायत खानदेशी A to Z गाईड यूट्यूब चॅनल। तर व्हिडिओ मोठा न करता सविस्तर माहिती व्यवस्थित बघा आणि हा व्हिडिओ चांगला वाटल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तर आयटा बेसिसवर या जागा आहेत मित्रांनो, आणि ही जी भरती आहे ही पूर्व रेल्वेमध्ये असणार आहे। पूर्व रेल्वेमध्ये या जागा असणार आहे। टोटल जागा असणार आहेत मित्रांनो 3115 मेगा भरती असणार आहे। पदाचे नाव असणार आहे अप्रेंटिस। ज्या पण भावांची बाकी असेल आयटा पूर्ण करून तुम्ही अप्रेंटिसला इकडे तिकडे शोध घेत असाल तर कधी पण गव्हर्नमेंट ठिकाणी अप्रेंटिसला नंबर लागला त्या ठिकाणी तुमचं अप्रेंटिस करणे आवश्यक आहे। तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये गेलेत तर तुम्ही अप्रेंटिस कुठे केलेत पहिले हे विचारलं जातं। आयटा तुमचा खाजगी असू द्या किंवा सरकारी असू द्या, त्याचं एवढं आवश्यकता नाही, पण तुम्ही अप्रेंटिस कधी चांगल्या ठिकाणी केले असाल मित्रांनो, नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा फायदा होत असतो। त्यामुळे सरकारी गव्हर्नमेंट इंडियामध्ये, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ज्या पण ठिकाणी आयटाच्या भरत्या निघत असतात अप्रेंटिसच्या, तर त्या ठिकाणी तुम्ही अप्रेंटिस बाकी असेल तर त्याच ठिकाणी करा। इतर कंपन्यांमध्ये तुम्ही आता फिरत असाल, शोधत असाल किंवा जॉबला लागलेले असतील 1-2 महिन्यापासून, तर या अर्ज करा या भरतीला आणि तुम्हाला या ठिकाणी कधी तुमचा नंबर लागला तर हे अप्रेंटिस करून घ्या मित्रांनो। येणाऱ्या भविष्यात ज्या पण आयटाच्या बेसिसवर जागा निघतात त्या ठिकाणी आयटा आणि अप्रेंटिस ही मागली जाते। पूर्व रेल्वे यामध्ये ही भरती असणार आहे। टोटल जागा असणार आहे 3115। पदाचे नाव असणार आहे अप्रेंटिस। यासाठी क्वालिफिकेशन सांगितले त्यांनी, तुम्ही फक्त 10वी पास पाहिजे आणि आयटा तुमचा हा फिटर, वेल्डर, मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिकल, कार्पेंटर, पेंटर, लाईनमन, वायरमन, AC फ्रीज मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिशियन MMTM या ट्रेडमध्ये जर तुमचा आयटा झालेला असेल, अप्रेंटिस करायची बाकी असेल तर जास्तीत जास्त या ट्रेडवाल्यांनी यामध्ये अर्ज करा। 3115 जागांची मोठी भरती अप्रेंटिसच्या जागा आहेत। अप्रेंटिस करून घ्या, 1 वर्ष पुढे बोलत निघून जाईल, पगार पण भेटेल तुम्हाला। अप्रेंटिस चालू असताना 10-12 हजार तिथं तुम्हाला पगार भेटेल। 1 वर्षानंतर तुमची त्या ठिकाणी परीक्षा होईल, ती परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला इंडियन रेल्वेकडून पूर्व रेल्वेमध्ये तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जाईल। त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये ज्या पण ठिकाणी आयटा आणि अप्रेंटिस या पोस्टिंगच्या, या शैक्षणिक पात्रतेच्या जागा निघतील त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पदाची, चांगल्या पगाराची नोकरी लागू शकते मित्रांनो। यासाठी वयोमर्यादा सांगितले त्यांनी 15 ते 24, SC/ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष अशी वयामध्ये सवलत देण्यात आलेली। फी असणार आहे जनरल OBC ला फक्त 100 रुपये आणि जे इतर कॅटेगरी येतात SC/ST आणि इतर आणि महिला यांना कुठल्याही अर्ज करताना फी लागणार नाहीये, त्यामुळे फक्त 100 रुपये फी आहे।
हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपला जे आयट्या पास असतील त्या भावांपर्यंत गेला पाहिजे. जे पण आपले फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या गल्लीत गावामध्ये जे पण ओळखीचे असतील त्यांना आयटा झालेला असेल, अप्रेंटिस करायची बाकी असेल, अशा सर्व भाऊ आणि बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. या भरतीची जी जाहिरात आहे मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे. तुम्हाला अर्ज करण्याची लिंक हवी असेल ऑनलाईन तर ती पण आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला मिळून जाईल. त्या ठिकाणी जाऊन त्या लिंकवर जाऊन आपण अप्लाय करा. जे पण डॉक्युमेंट असतील, ट्रेडचे सर्टिफिकेट असतील आयटा झालेले त्या ठिकाणी सबमिट करा. तुमचे 10वीचे मार्कशीट, आयट्याचं मार्कशीट आणि तुमचे इतर जे त्यांनी डॉक्युमेंट सांगितले त्यानुसार सबमिट करा. एक फोटो आणि सही लागेल. 100 रुपये त्यांना फी द्यावं लागेल, ऑनलाईन पद्धतीने भरावं लागेल. तर असे तुमची 100-150 रुपये तुम्हाला खर्च होतील. अभ्यास करा. या अप्रेंटिसचं तुम्हाला पुस्तक हवं असेल, तुमचं एक तर 10वीच्या आणि आयट्याच्या बेसिसवर तुमची निवड होईल, एक तर तुमचा एक छोटा एक्झाम होईल. तर त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या आयट्या पास झालेल्या भाऊंना शेअर करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला कुठल्या भरतीबद्दल किंवा कुठली माहिती हवी असेल ते पण कमेंट करा, त्यावर आपण व्हिडिओ बनवू. असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, अभ्यास करत राहा. भरपूर भरत्या निघतायत, भरत्या येणार आहेत आणि बाकी निघले पण आहेत. त्यामध्ये अर्ज करा. आपल्या क्वालिफिकेशन वयाचा फायदा घ्या. जोपर्यंत आपलं वय आणि क्वालिफिकेशन आहे तोपर्यंत आपल्याला विचारलं जाईल सरकारी भरतींमध्ये. त्यामुळे जोपर्यंत आपलं वय आहे, आपलं शिक्षण बसतंय, त्याचा फायदा घ्या. योग्य पद्धतीने अभ्यास करा. आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा. त्यांना पण थोडीफार शेतात मदत करा आणि तुम्ही पण मोठे व्हा, इतरांना पण मोठं करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.